नमस्ते, मी प्राध्यापक दत्तात्रय भालेराव, गाव कळम. गाव कळंब. आता काय तुम्ही तर मागच्या जिल्हा परिषद म्हणजे आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक होता, पण आरक्षण पडल्यामुळं तुम्ही जरा नाराज झाला. काय परिस्थिती? खरं तर कळंब जिल्हा परिषद गटासाठी मी इच्छुक होतो, काम सुरू केलं होतं. कोणत्या पक्षाच्या माध्यमातून? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हां. मी इच्छुक होतो आणि ते काम सुरू केलं होतं. परंतु ठीक आहे, महिलांचं आरक्षण पडलं, मग त्यामुळं मी न लढण्याचा निर्णय घेतला. काय परिस्थिती आहे मतदारसंघात इथं? काय कळंब जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चांगली परिस्थिती आहे. म्हणजे परिस्थिती म्हणजे कार्यकर्ते भरपूर दिसतात का? विकास कामं भरपूर आहे? काय परिस्थिती? नाही, साहेबांच्या माध्यमातून असेल, आता शिवाजीदादा पाटील देखील राष्ट्रवादीत आहे, म्हणजे दोघांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. प्रत्येक गावात काम आहेत, लाखोंच्या घरामध्ये निधी दिलेला आहे आणि त्यामुळे विकास कामांच्या जोरावरती दोन्ही राष्ट्रवादी सीट चांगल्या प्रकारे निवडून येतील. आढळराव पाटील काही नाराज असल्याची चर्चा आहे, काय वास्तव आहे? नाही, असं काही मला जाणवत नाही आणि माझ्यापर्यंत काही माझ्यासोबत काय अशी चर्चा झालेली नाही की मी नाराज आहे किंवा काय, असं काही नाही ना. बरं, एकंदर आता विरोधक म्हणतात का इथं राष्ट्रवादीमध्ये गटबाजी आहे किंवा त्यांचं काम नाही किंवा पैशाच्या जोरावर ते निवडणुकीला सामोरे जातात, यामध्ये काय तथ्य आहे? नाही. हे पहा, एकतर साहेबांनी दादांनी इतकी विकास कामं केलेली आहेत, त्यामुळे विरोधक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उभारत असतील, त्याच्यावरती आन्सर देत असतील. परंतु प्रत्येक गावामध्ये जो काही विकास निधी दिला आहे आणि साहेबांचे 40 वर्षाचा असणारा इथे संबंध, 40 वर्षाचा असणारं नेतृत्व, त्यामुळे साहजिकच अनेक गावांमध्ये अनेक लोकांची कामं केलेली आहेत. गटबाजी वगैरे काय असे आम्हाला जाणवत नाही. गटबाजी प्रत्येक गावामध्ये असतेच, शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये प्रत्येकाला इच्छा असते, आकांक्षा असते, काही ना काही मिळवण्याची इच्छा अपेक्षा होत असते. त्यामुळे जर एक या बाजूने असेल तर दुसरा त्या बाजूने असतो, अशी थोडीशी गटबाजी जाणवते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर अभ्यास केला, मी अभ्यास करतो, पूर्वी मी शिवसेनेत होतो, मी शिवाजीदादा पाटील यांच्या समवेत राष्ट्रवादीत आलो आणि तेव्हापासून पाहतोय, तर तेव्हा आम्हालाही चांगल्या प्रकारे सामावून घेतले आणि गावच्या विकासामध्ये जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना हे लक्षात येतं की खूप साहेबांनी कामं केली आहे. दादांनी निधी दिला आहे, DPDCच्या माध्यमातून निधी दिलेत आणि साहेब अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत, त्या माध्यमातून खूप कामं झालेली आहेत. त्यामुळे सगळ्यांनी मिळून जरी हे केलं तरी वन साईड सीट निवडून येतील, अशी परिस्थिती मला जाणवते आहे. म्हणजे वळसे पाटील आणि आढळराव पाटील मित्र आहेत आणि खाली कार्यकर्त्याचं मनोमिलन झालं, त्याच्यामध्ये तुम्ही एक आहेत. आता कळंब गावात तुमचं राष्ट्रवादीचे जे पूर्वाश्रमीचे त्यांचं बॉन्डिंग चांगल्या पद्धतीचं आहे? चांगलं बॉन्डिंग आहे, असं काही मला अजिबात जाणवत नाही. आणि सगळे मला नेहमी फोन येतात, कार्यक्रमाला बोलवलं जाते, मिटिंगांना बोलवतात, स्वतः साहेबांचा फोन येतो, मेंढे पाटील नानांचा फोन येतो, विष्णू काकांचा फोन येतो, आढळराव दादांचे फोन येतात. त्यामुळं आमचं चांगलं बॉन्डिंग आहे. चांगलं आहे. आता विरोधकांनी काही विकास कामं केलीत का मतदारसंघात? काय वाटतं? नाही, साधिक विरोधकांना काही विकास काम करण्याचा संधीच नाही आली आणि त्यांच्याकडनं असं काही मला कुठंच काम दिसत नाही, जाणवत नाही. आता पूर्वी वळसे पाटील राष्ट्रवादीत होते, राष्ट्रवादीचे दादा शिवसेनेचे होते, मग दादांच्या माध्यमातून काही कामं झालेली आहेत पूर्वीची आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून आता ते दोघंही एकत्र आहेत, साहजिकच. त्यामुळे विरोधकांकडनं असे कुठलंही काम मला दिसत नाही. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि अजित पवार राष्ट्रवादी हे दोन्ही नेत्यांनी सांगितलं का एकत्र लढायचं, वर आदेश दिला, परंतु शेजारच्या जुन्नर तालुक्यात समन्वय झाला, परंतु आंबेगाव तालुक्यात का समन्वय झाला नाही? काय कारण असावं? माझ्या माहितीप्रमाणे समन्वय या ठिकाणी होऊ शकला नाही. त्याचं कारण देवदत्त निकम साहेब असावेत आणि ज्या काही लोकांच्या बाईट्स ऐकल्या किंवा ज्यांचं काही मत जाणून घेतलं, तर प्रत्येकाने हाच व्यवहार दिला की ते जिल्हा प्रमुख असल्यामुळे त्यांनी एकाधिकारशाहीच्या माध्यमातून निर्णय घेतला आणि ही काही युती होऊन दिली नाही. युती व्हायला पाहिजे होती. काय मत तुम्हाला? तुम्ही एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काय वाटतं तुम्हाला? ते बघा, जेव्हा राजकारणामध्ये नेहमी बेरजेचं राजकारण करायचं असतं, पवार साहेबांनी देखील याच गोष्टी सांगितल्या की नेहमी बेरजेचं राजकारण त्या माध्यमातून केलं पाहिजे. त्यामुळं युतीला झाली असती तर अजूनही फायदा झाला असता. बरं, ठीक आहे. उषाताई आणि तुलसी बोर यांच्याकडे विकासाचं विजन आहे का? कारण लोक म्हणतात हे निवडणूक आल्यावर सामोरे जातात. नाही, कानडे कुटुंब जे आहे, उषाताई आहेत, त्यांचं चांगलं मोठं काम आहे.
सभापती म्हणून त्यांनी पंचायत समितीमध्ये खूप मोठं काम केलं आणि कानडे कुटुंब हे आमच्या कळंब परिसरामध्ये खूप नावाजलेलं कुटुंब आहे. ते सातत्याने लोकांच्या सुखदुःखात हे कार्यक्रमात नेहमी सहभागी होत असतात. त्यामुळं जे कोणी असा आरोप करत असेल तो चुकीचा आहे. पहिला प्रश्न सचिन बोर, तुलची बोर यांचा, साहजिकच ते पुण्याला राहतात आणि सचिन बोर इकडे प्रामुख्याने असतात ग्रामीण भागामध्ये, त्यामुळे त्यांचा चांगला संपर्क आहे.